हॅलो फ्रेंड्स, मी भाग्यश्री आणि भाग्यश्री रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर आज पुन्हा एकदा मी नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे। तर आजच्या रेसिपीमध्ये आपण हे चीज कॉर्न कसे बनवायचे हे पाहणार आहोत। खूप सोपी पद्धत आहे आणि खूप झटपट होतात, खायला तर खूपच मस्त लागतात। लहान मुले तर खूपच आवडीने खातात आणि मोठे माणसे सुद्धा। तर एकदा नक्की ट्राय करा या पद्धतीने, आणि बनवायला तर खूप खूप सोपी पद्धत आहे। चला तर मग जास्त वेळ न करता आपण सुरुवात करूयात। तर त्यासाठी इथे मी साधारण 4 मक्याचे कणीस घेतलेले आहेत। ते सोलून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आपल्याला काय करायचं आहे, कुकरमध्ये घालून 3 ते 4 शिट्ट्या याच्या करून घ्यायच्या आहेत। तर जेवढे स्वीट कॉर्न आहेत ते बुडतील इथपर्यंतच आपल्याला पाणी घालायचं आहे। तर व्हिडिओमध्ये पाहू शकता या पद्धतीने, आणि मीठ घालून आपल्याला झाकण लावून 3 ते 4 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत। तर इथे 3 शिट्ट्या झालेल्या आहेत, पाहू शकता। आता आपल्याला काय करायचं आहे, एकदा पूर्ण हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपली मक्का शिजली की नाही हे चेक करायचं आहे। तर आपले मक्याचे दाणे व्यवस्थित शिजल्या गेलेले आहेत। तर एका बाउलमध्ये मी काढून घेतलेले आहेत। आता एका कढईमध्ये आपल्याला काय करायचं आहे, 1 चम्मच तूप गरम करून घ्यायचं आहे। तुपाऐवजी तुम्ही बटर घेतलं तरी चालेल। तर तूप व्यवस्थित गरम झाले की जे आपण मक्का शिजवून घेतली होती ती याच्यामध्ये घालायची आहे। तर ही मधुमक्का आहे। मधुमक्का खायला खूपच टेस्टी लागते, त्याच्यामुळे मधुमक्काच वापरायची। तर एकदा व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, आणि जे शिजताना पाणी घातलं होतं ते थोडंसं पाणी राहिलेलं मी यातच ॲड केलेलं आहे। तर पूर्ण पोषक तत्व हे पाण्यात जातात, त्याच्यामुळे आपल्याला थोडं कमीच पाणी घालायचं आहे शिजवताना। तर याच्यामध्ये लाल तिखट 1 चम्मच, जिरा पावडर, हळदी पावडर, परत 1 चुटकी इथे मी आमचूर पावडर घातलेला आहे, धनिया पावडर, चाट मसाला। तर हे पूर्ण मसाले आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। तुम्हाला आवडतील तसे मसाले कमी जास्त तुम्ही करू शकता। तर मीठ अगोदरच घातलेलं आहे, त्याच्यामुळे मी स्किप केलेलं आहे। लागलंच तर आणखीन आपण मीठ घालू शकतो। तर हे पूर्ण मिक्स करायचं आहे। आता पूर्ण व्यवस्थित मिक्स केल्यानंतर काय करायचं, आपण याच्यामध्ये चीज घालणार आहोत। तर इथे मी 1 चीजची स्लाइस घेतलेली आहे, ती किसून पूर्ण मी याच्यामध्ये घालणार आहे। तर मका अगोदरच आपली शिजली होती, त्याच्यामुळे जास्त शिजवायची गरज नाही। आणि चीज घातल्यानंतर पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, आणि मिक्स केल्यानंतर अगदी 2 ते 3 मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। तर आपले चीज कॉर्न तयार झालेले आहेत, पाहू शकता किती भन्नाट दिसत आहेत, पाहताच तोंडाला पाणी सुटेल असे। तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा। जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।